नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारशी भांडणारे, कापूस आणि सोयाबीनच्या भावावर नेहमी आंदोलन करणारे आणि रस्त्यावर असणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आता आपल्या सोबत आहेत. भाऊ नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा. रविकांत तुपकर जे नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कापूस सोयाबीन याच्या भावावर नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर लढाई लढत असतात. मात्र ही लढाई आता संसदेत किंवा विधिमंडळात जाईल. 100% काय झालं की गेली 20 वर्ष झाले आम्ही संघर्ष करतो आहे. चळवळीत मला पूर्ण वेळ समर्पित चळवळीला मी 20 वर्ष दिलेले आहेत आणि आमचा मूळ प्रश्न हा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळणं, या भागातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं, ज्या प्रश्नासाठी आम्ही 20 वर्षापासून लढाई करतो आहे त्या प्रश्नांचं मूळ दिल्लीमध्ये आहे. म्हणजे सोयाबीनचं सोल्युशन किंवा कापसाचं सोल्युशन, त्याचा भाव ठरवणं किंवा त्याची धोरणं आखणं हे सगळं दिल्लीच्या दरबारात ठरतं. आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे, त्यांचं माझ्यावर प्रेशर आहे की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढून दिल्लीच्या सभागृहामध्ये गेलं पाहिजे आणि आमचे प्रश्न मांडून तिथं आमच्या बाजूचं धोरण आखायला सरकारला भाग पाडलं पाहिजे. ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीनं, शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि तरुणांच्या आशीर्वादानं आणि शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढवणार आहोत. म्हणजे रविकांत तुपकर 2024 साली बुलढाणा लोकसभा लढवणार हे नक्की झाले. 100% 2024ची लोकसभा निवडणूक बुलढाण्यातून शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतनं 1 वोट आणि 1 नोट हा फॉर्म्युला वापरून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहोत. कारण मी फाटका माणूस आहे, माझ्याकडे काही पैसे नाहीत, मी भ्रष्टाचार करत नाही, माझे काही 2 नंबरचे धंदे नाहीत, मी कधीच कोणती निवडणूक आयुष्यात लढवलेली नाहीये. परंतु शेतकरी मला आत्तापासून वर्गणी द्यायला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांनी. आणि शेतकऱ्यांचीच इच्छा आहे, तरुणांचीच इच्छा आहे, या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे की रविकांत तुपकरनी निवडणूक लढवावी. आणि मी जनमताचा आदर करणारा माणूस आहे. त्यामुळे या 2024च्या लोकसभेच्या आखाड्यात बुलढाण्यातून ताकदीनं उतरणार आहे. 2024ला रविकांत तुपकर खासदार झाले तर सर्वात प्रायोरिटीने कुठला प्रश्न सोडवणार? नाही, मुळामध्ये असं आहे की बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. यवतमाळ नंतर भारतातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं असतील तर यवतमाळ आणि बुलढाण्यामध्ये आहेत. मला हा कलंक सगळ्यात पहिले पुसायचा आहे की आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून जी आमची ओळख आता तयार झालेली आहे, हा कलंक पुसायचा आहे. एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये, अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी जाऊन आखता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सोयाबीनला भाव मिळवून देणं, कापसाला भाव मिळवून देणं, याच्या बाबतीतल्या आयात निर्यातीच्या धोरणात तिथं सभागृहात जाऊन भांडण करणं. दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधी आमच्या तरुणांना या ठिकाणी नाही आहेत. सगळे सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत, साखर कारखाने बंद आहेत, जिनिंग प्रेसिंग बंद आहेत, सूतगिरण्या बंद आहेत, MIDC त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात कुठेच काही त्याची विकास झालेला नाहीये. इथला तरुण हा 12वी ग्रॅज्युएशन झाला की याला पुणे मुंबईला कामाला जावं लागतं. इथल्या इथं कसा रोजगार तरुणांना मिळेल आणि सामान्य माणसाचं जगणं कसं सुखकर होईल, शैक्षणिक दृष्टीनं चांगलं शिक्षण कसं लोकांना या ठिकाणी मिळेल, नगरपालिकाच्या शाळा ओस पडत चाललेल्या आहेत, जिल्हा परिषद शाळा ज्या ओस पडत चाललेल्या आहेत, त्याच्यासाठी एक नवीन शिक्षण प्रणाली आणणं आणि जिल्हा परिषदच्या शाळेत, नगरपालिकेच्या शाळेत स्पर्धा करून लोकांनी प्रवेश घेतला पाहिजे. इतक्या ताकदीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळाली पाहिजे. सिंचनाच्या सोयी शेतकऱ्यांना चांगल्या उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे. नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आलं पाहिजे. त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध करून देता आलं पाहिजे. त्यांना साठवणुकीची व्यवस्था करून देता आली पाहिजे. अशा पद्धतीच्या मुद्दे घेऊन आणि हे उद्या भविष्यात सभागृहात आम्ही गेलो तर ताकदीनं हे मुद्दे सोडवण्यावर आमचा भर असणार आहे. आणि एकाही शेतकऱ्यांनी गावाकडच्या आत्महत्या करू नये, शेतमजुरांनी आत्महत्या करू नये, हा संकल्प आमचा येणाऱ्या काळामध्ये आहे. तुमचा अंतिम निर्णय आहे की तुम्ही आता बुलढाणा लोकसभा लढवणार, पण तुम्ही आतापर्यंत जाहीर केलं नाही की कुठल्या पक्षाकडनं, कुठल्या संघटनेकडनं. कारण मध्यंतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी आपला बेबनाव सर्वश्रुत आहे. राजू शेट्टींनीही सांगितलंय की बुलढाण्यासह 6 लोकसभा ते लढवणार आहे. नेमक्या कुठल्या पक्षाकडनं आपण लढवणार किंवा कुठल्या संघटनेकडनं? नाही, असं काही निर्णय आमचा झालेला नाहीये कुठल्या पक्षाकडनं कुठल्या संघटनेकडनं लढवणार आहे. आता ते दर पंचवार्षिकला 6 जागा लढवणार अशी घोषणा करत असतात. लढवताना ते 1 किंवा 2 जागा लढवतात दरवेळी. आणि त्यावेळी बुलढाण्याची जागा पण दर पंचवार्षिकला लढवणार अशी घोषणा होत असते. परंतु युती आणि आघाडीमध्ये ही जागा दरवेळी मिळत नाही. त्यामुळं ते काय असं म्हणजे घोषणा झाली म्हणजे ते होणार असं काही ते नाहीये. तर दर पंचवार्षिकला ते होत असतं लढणार वगैरे असं. परंतु यावेळी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा निर्णय असा आहे, तरुणांचा, सगळ्या तरुण बांधवांचा निर्णय असा आहे की काय व्हायचं ते होईल, शेंडी तुटो का पारंबी तुटो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदानात उतरायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं आणि लढायचं आणि जिंकायचं.
म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढणार हे आता तुमचं नक्की झालेलं आहे. नाही 100% 2024च्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी या जिल्ह्यातल्या लोकांनी मनोमन हा निर्णयच केलेला आहे. नाही, शेतकऱ्यांनी आणि तरुणांनी ठरवलंय. तुमचा निर्णय काय ते एबीपी नाही, मी तर 100% जनमताचा आदर करणारा माणूस आहे. माझं न्यायालय लोक आहेत. लोक जे म्हणतील ते मी करणार. मला कोणी दुसरा बॉस नाही. मला बॉस माझे शेतकरी आहेत आणि गाववाड्यातला शेतकरी जो सांगेल, गाववाड्यातला तरुण जो सांगेल, सामान्य माणूस जे सांगेल ते ऐकणारा मी माणूस आहे आणि त्यांच्या मताचा आदर करूनच मी 24च्या लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार आहे. खरं तर गेल्या वर्षभरात आपण कापूस सोयाबीन याच्या भावासाठी अनेक आंदोलनं केली. सरकार हे 3 पक्षाचं सरकार आहे. बऱ्याचदा इतर पक्षांना, जसं काँग्रेसचे नितीन देशमुख आहेत, त्यांचा मोर्चा नागपूर जिल्ह्याच्या बाहेर अडवण्यात आला, पण तुम्हाला अगदी सन्मानपूर्वक विधिमंडळापर्यंत नेण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांची काही जवळीक साधली? नाही, असं नाहीये. कुठे विधान भवनापर्यंत आमचा मोर्चा गेला नाही. आमच्या ते 0 पॉईंटला मोर्चा, त्या कुठला तरी पॉईंट आहे त्या पॉईंटला मोर्चा अडवला गेला, जिथं मोर्चा अडवतात. आम्हाला काही कुठे जवळ जाऊ दिलं वगैरे असं नितीन देशमुखांना तिथपर्यंत नागपूर शहरात पण प्रवेश दिला नाही. त्यांच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. प्रत्येक आंदोलनकर्त्याची एक स्टाईल वेगळी असते. आम्ही वेगळी स्टाईल आंदोलन करण्याची आहे. आम्ही म्हणजे आता मंत्रालयाचा ताबा घेणार हे आंदोलन कधीच कुणी आयुष्यात केलं नाही. आम्ही ते आंदोलन करायला गेलो म्हणून त्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची तुमची भेट घालून दिली. हा, याच्यावरनं अशा चर्चा सुरू आहेत की देवेंद्र फडणवीसांची तुमची जवळीक साधल्या जाते. नाही, तुम्ही असा विचार का करत नाही की आमच्या आंदोलनाच्या भीतीमुळे सरकार घाबरलं? हा विचार का करत नाही? सरकार आम्हाला घाबरत आहे. तुमच्या माहितीसाठी यांना वाटलं मंत्रालयात देऊन शेतकऱ्यांनी ताबा केला, राडा केला तर काहीतरी होईल, त्याच्यापेक्षा यांच्यासोबत बैठक करू, यांच्या मागण्या ऐकून घेऊ, याच्यात काही सोल्युशन निघतं का ते पाहू, हा विचार ते करतात. अरबी समुद्रात आम्ही जलसमाधी घेणार. मागच्या वर्षी आम्ही आंदोलन डिक्लेअर केलं. मला नाही वाटत कुणी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेला असेल. आमचं सगळं हटके असतं, आमचं सगळं वेगळं असतं आणि आम्ही सरकारला कसं कोंडीत पकडायचं याचं तंत्र आमच्याकडे आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून यांना चर्चा करावी लागते. आणि फडणवीसांची संबंध असण्याचं काही कारणच नाही. मी त्यांच्याबरोबर 2014च्या सरकारमध्ये महामंडळाचा अध्यक्ष होतो. मी लाल दिव्याला लात मारून एसटीने गावाकडे येणारा माणूस आहे आणि आजही सरकारच्या विरोधामध्ये मी अत्यंत आक्रमकपणे बोलतो. तुम्ही आणि माझ्यावर गुन्हे किती आहेत तुम्ही पहा ना. जर आमचे संबंध कुणाशी असते तर आमच्यावर लाठीचार्ज झाला असता, आम्हाला 7-7 दिवस तुरुंगात टाकलं असतं, आमच्यावर सिरियस ऑफेन्स भरले असते. आताही सरकारचा डाव आहे की मला 1 वर्ष तुरुंगात टाकायचं, माझ्या फायली तयार करायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. यांच्यावर किती गुन्हे आहेत, यांच्यावर MPD दाखल करता येतो का, झोपडपट्टी दादा ऍक्ट लावता येतो का, याचं सगळं प्रोसेस सुरू आहे. मला काही अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितलं की निवडणुकीच्या काळात तुम्हाला तुरुंगात ठेवायचा यांचा डाव आहे. मी घाबरत नाही. माझे संबंध शेतकऱ्यांशी चांगले आहेत. माझे संबंध गावकुसातल्या माणसाशी चांगले आहेत. कारण प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आम्ही लढणारे लोक आहोत. सरकारच्या विरोधात जर आम्ही ताकदीने भांडत असू आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे असं म्हणत असू तर आमचे संबंध सरकारमध्ये कुणाशी चांगला असण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त काही लोकांनी, आमच्यातल्याच काही लोकांनी काय केलंय की असं आवई उठवलेली आहे की आता काय झालं की आमचं प्रश्न वाढत चाललेला आहे, लोकांचा जनाधार आम्हाला वाढत चाललेला आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात पोटसूळ उठतो. आमच्यातले काही लोक असे अफवा पसरवतात की मग रविकांत तुपकरला फोडण्याचा प्रयत्न आहे, रविकांत तुपकर या पक्षात जाणार, रविकांत तुपकर त्या पक्षात जाणार. काय होतं, आम्ही आमचा प्रश्न घेऊन सगळ्याच नेत्यांच्या दरबारात जातो. आम्ही शरद पवार साहेबांना भेटतो, आम्ही फडणवीस साहेबांना भेटतो, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांनाही सांगितलं. नाही, मध्यंतरी आपण उद्धव साहेबांची भेट घेतली अशी चर्चा होती. नाही, ते फार पूर्वी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला. त्यांना समजून घ्यायचे होते काही प्रश्न. त्याला आता खूप दिवस झाले, म्हणजे साधारण या बाबतीत काही विचारणा झाली त्या गटाकडनं, उद्धव ठाकरे गटाकडनं काही विचारणा झाली बुलढाणा लोकसभेसाठी? नाही, माझा स्वभाव कसा आहे तुम्हाला मी सांगतो. मी कुणाकडे जात नाही आणि मी माझं काम करत राहतो. ज्याला वाटलं त्याने आपल्या कामाची दखल घ्यावी, नाही वाटलं तर आपलं काम चालू ठेवायचं. विचारणा तर सगळेच पक्ष करत असतात, सगळ्याच पक्षांकडनं ऑफर आपल्याला येत असतात, परंतु शेवटी विचारधारा पण महत्वाची आहे ना. पण उद्धव बाळासाहेब गटाकडनं आली नाही, असं आहे की आमची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, आमची निवडणुकीच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि त्याला खूप दिवस झाले, म्हणजे साधारणपणे वर्ष झालं असेल त्या गोष्टीला माझ्या माहितीप्रमाणे. आमची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हायला, त्यात निवडणुकीच्या राजकारणावर काही चर्चा त्यांच्या संदर्भात झाली. आता बुलढाणा लोकसभा लढवणार आहे, या संदर्भात राजू शेट्टी साहेबांशी काही बोलणं झालंय तुमचं? नाही, त्यांचा काही फोन आलेला? नाही, माझं काही बोलणं झालेलं नाही, त्यांचा काही फोन आलेला नाही. म्हणजे तुमचा राजू शेट्टी साहेबांची बेबनाव आहे हे जग जाहीर आहे, याच्यावर शिक्का समजायचं. हे बघा, आम्हाला आमच्या भागातले प्रश्न महत्वाचे आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हा संख्येनं फार मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ज्या भागात जन्माला आलो त्या भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. दुर्दैवाने हे प्रश्न घेऊन लढण्यामध्ये दुसऱ्या कोणाला इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे आम्ही हे प्रश्न घेऊन लढतो. आम्ही आमचे प्रश्न घेऊन लढतो आणि आमच्या भागातला शेतकरी जो म्हणतो, विदर्भ मराठवाड्यातला, खानदेशातला, त्या शेतकऱ्यांच्या जनमताचा मी आदर करणारा माणूस आहे.
या शेतकऱ्यांसाठी कुणीच बोलत नाही. आम्ही सोडलो तर आम्ही किमान प्रयत्न तर करतो, लढतो तरी, बोलतो तरी. त्याला यश अपयश किती येईल हा नंतरचा भाग आहे, पण किमान हा प्रश्न मांडून सरकारचं लक्ष वेधण्याचा तरी आम्ही प्रयत्न करतो. काही गोष्टी आम्ही पदरात पाडून दिल्या लोकांच्या. मागच्या वर्षी 517 कोटी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पदरात पाडून दिले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सततच्या पावसाचे 1500 कोटी पदरात पाडून दिले. आमच्यावर लाठीचार्ज झाला, तुरुंगात गेलो, लाठ्या काट्या खाल्ल्या, शेकडो पोलीस केसेस आम्ही अंगावर घेतल्या. शेतकरी हुशार आहे, गावगाड्यातला माणूस हुशार आहे. गेली 20 वर्ष जर मी कुठल्याही पदावर नसताना या शेतकऱ्यांसाठी माझ्या आयुष्य समर्पित केलं असेल, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं असेल, तर कामाची मजुरी म्हणून तरी लोक मला माझ्या बाजूने उभं राहतील. आणि मला विश्वास आहे की शेतकऱ्यांचं, तरुणांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे, की राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी लढाई आहे. एका बाजूला आम्ही सामान्य घरातली शेतकऱ्यांची पोरं आणि दुसऱ्या बाजूला ही वाड्यात राहणारी सगळी प्रस्थापित राजकारणी लोक. अशा पद्धतीची ही निवडणुकीची लढाई आमची होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कोण काय म्हणतं याचा विचार आम्ही करणार नाही. शेतकऱ्यांना घेऊन, तरुणांना घेऊन, सर्वसामान्य माणसाला घेऊन ही यांच्या वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणं, यांचे राजवाडे उद्ध्वस्त करणं, हे आमचं येणाऱ्या काळातलं टार्गेट आहे. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. बुलढाणा लोकसभा आपण लढवणार आहात. कशी परिस्थिती आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये? कारण या वेळेचं चित्र हे वेगळं आहे. अनेक गटातटाचं राजकारण वाढलं आहे, अनेक पक्ष फुटली आहेत, अनेक पक्षांना वेगवेगळे नेते मिळाले. या परिस्थितीचा तुम्हाला कसा लाभ होणार? नाही ना, असं आहे की मुळामध्ये ग्राउंड लेवलला जर का आपण फिरलो तर प्रस्थापितांच्या विरुद्ध जनता आहे. प्रस्थापित नेत्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे. ज्यांना ज्यांना सातत्यानं निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी काही केलेलं नाही, लक्षात ठेवा. या जिल्ह्यामध्ये रोजगाराची सोय नाही, या जिल्ह्यात नवीन काही आणलेलं नाही. नुसतंच निवडून यायचं आणि आपलं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, अशा पद्धतीचं धोरण अनेक प्रस्थापित राजकारण्यांचं या जिल्ह्यामध्ये राहिलेलं आहे. त्यामुळे सामान्य जनता परिवर्तनाच्या मूडमध्ये, लोकांना नवीन पाहिजे, लढणारा माणूस पाहिजे, आपल्या प्रश्नाच्या बाबतीत बोलणारा माणूस पाहिजे. लोक कंटाळलेले आहेत. मोठी अँटी इन्कम्बन्सी प्रस्थापित लोकांबद्दल तयार झालेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की येणारी ही जी काही निवडणूक आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होणार आहे. राजवाडा विरुद्ध गाववाडा अशी निवडणूक होणार आहे. मी 100% तुम्हाला सांगतो, परिवर्तन अटळ आहे. तर नक्कीच हे होते रविकांत तुपकर. येत्या 2024ची लोकसभा निवडणूक लढण्याचा यांनी आता निर्णय घेतलेला आहे. तसंच शेतकरी आणि तरुणांनी सुद्धा तयारी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रस्थापित विरुद्ध शेतकरी अशी ही लढाई होणार असल्याचं आणि त्यांना यशही मिळणार असल्याचा दावा सुद्धा रविकांत तुपकर यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.